कोजागिरी पौर्णिमेला आपण तासनतास दूध आटवत बसतो, तरीही भरपूर वेळा दाट होत नाही. तर यावेळी तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बनवा, अगदी दाटसर असं दूध बनेल. आणि त्याचबरोबर यात मी एक कणही साखर घातलेली नाही आहे. साखर न घालता अगदी चविष्ट असं दूध बनवलेलं आहे. त्याचबरोबर इथे एक सिक्रेट मसाला बनवलेला आहे, ज्याच्याने मन अगदी तृप्त होतं आणि पिल्यानंतर तर अप्रतिम असं दूध हे लागतं. तर कसं बनवलेलं आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा गंजात मी दूध घातलेलं आहे आणि याला गरम करून घेते. दुधासाठी गंज आपल्याला जाड तळाचा असायला पाहिजे, कारण की खालती मग दूध लागायला नको म्हणून. इकडे सोबत मी खारीक घेतलेली आहे. तुम्ही खारीकऐवजी खजूरसुद्धा घेऊ शकता. आणि इकडे 20-25 मी बदाम घेतलेले आहे, अर्धा वाटी काजू घेतलेले आहेत. आणि दूध जे गरम झालं त्यात आपल्याला याला भिजत घालायचं आहे. त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे. खारक आहे, खारकीच्या मधल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आणि स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून काही जर खराब पण असं डर्ट असतो किंवा धूळ वगैरे असते ते निघून जातं. तर आता मी खारीकच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ अशा धुवून घेतल्या. त्यानंतर इकडे मी जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यातलं ते छान उकळलेलं आहे आणि गॅस बंद केली, कारण की आपल्याला समोरची थोडी प्रोसिजर करायची आहे म्हणून गॅस बंद करून घेतलेली आहे. तर इकडे मी काजू, बदाम आणि खारकमध्ये दूध घालून ठेवून दिलेल्या अर्धा तास भिजू द्यायचं, जेणेकरून अगदी मऊ असं भिजतं ते. आता अर्ध्या तासानंतर इकडे बघा बदामचे सहजरित्या साल निघते आहे. तर आपल्याला काजू बदामाच्या साल काढून घ्यायचे आहे आणि काजू बदाम छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याआधी इथे गंजात जे गॅसवर दूध ठेवलं होतं त्याची गॅस ऑन करून घेतलेली आहे, जेणेकरून ते उकळायला लागेल. तर इकडे काजू आणि बदाम मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेले आहेत आणि याची पेस्ट करून घेते. सॉरी, मी काजू बदामच्या वेळेस जो मिक्सरचा पॉट वापरला होता तो मी चेंज केला होता, यात बरोबर बारीक झालेलं नाही. तर तुम्ही पण छोटंच पॉट वापरा. मी मोठं घेतलं होतं तर व्यवस्थित बारीक झालेलं नव्हतं. तर इकडे मी गॅस ऑन केलेली आहे आणि याला सतत ढवळत राहायचं, नाही तर खालती तळायला लागते. आणि दूध पण आपल्याला फुल फॅट दूध घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त अशी मलाई पण यायला लागली आहे. याला सतत फिरवत राहायचं म्हणजे खालती लागायला नको. आता काजू बदामची जी पेस्ट झाली आहे ती आपल्याला यात घालून घ्यायची आहे मस्त अशी. तर काजू बदामच्या पेस्टनी अगदी दाटसर असा येतो आणि घंटो बसून आपल्याला दूध आटवायची गरज पडत नाही. तुम्ही कधी ज्यावेळी तुम्हाला बासुंदी बनवायची असेल किंवा असं मसाला दूध बनवायचं असेल त्यावेळेस तुम्ही ही प्रोसिजर वापरू शकता. आता हे खारक होते ते सुद्धा छान मुरले होते, छान भिजले होते. त्याचीही छान पेस्ट करून घेतली. त्याच काजू बदाम ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी वाटले होते त्याच याच्यात केलेले आहेत. ही पण पेस्ट दुधात घालून घ्यायची. आपल्याला साखर घालायची गरज नाही. जर तुम्हाला खारीक वापरायची नसेल किंवा खजूर वापरायची नसेल तर 1 वाटी तुम्ही साखर वापरू शकता, किंवा 1 वाटी किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर वापरू शकता. तर आता मी खजूरची पण पेस्ट टाकून घेतली. बघा दूध असंच घट्ट आलेलं आहे, जास्त मी उकळवलेलं पण नाही आहे. अगदी अर्ध्या तासात आपली ही प्रोसिजर पूर्ण ते अर्ध्या तासात हे दूध बनते. तर आता सिक्रेट मसाला करायचा आहे आपल्याला. त्यासाठी 1.5 चमचा मी सोललेली विलायची घेतली हिरवी छोटी, 1.5 चमचा मी सौंफ घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे बघा 1.5 इंच कलमीचा तुकडा आणि एक छोटंसं जायपत्री घेतलेली आहे. याच्याने खूप छान सुगंध येतो आणि शरीरासाठी तर बेनिफिट आहेच. आणि छोटासा तुकडा मी जायफळचा घेतला आहे. तुम्ही जायफळचा पावडरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे 2 चमचे मी सुंठ पावडर घेतलेली आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे. हळद तुम्ही थोडीशी जास्तसुद्धा घालू शकता, रंग पण छान येतो आणि चवीला पण छान लागते. त्यानंतर 1 चमचा मी घातलेली आहे मिरीपूड. मिरेसुद्धा घालू शकता मिरीपूड नसेल तर. आणि याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आता याला बारीक करून घेतल्याने याला चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे वरती तो जाडसरपणा असतो तो राहतो आणि खालती छान बारीक पावडर मिळते. जो वरती चाळल्यानंतर जाडसरपणा राहतो तो तुम्ही मसाल्यात वापरू शकता. तर आता याला मी चाळून घेते आहे. भरपूर असा मसाला बनतो. असा डबीत मी ठेवून घेतला. असाच याचा सुगंध अप्रतिम येतो, अगदी मन तृप्त करते या मसाल्यामुळेच. तर आता यातला जेवढा लागेल तेवढा मी दुधात घालणार आणि बाकीचा स्टोअर करून ठेवणार. आपल्याला कधी पण जेव्हा मसाला दूध बनवायची गरज असेल त्यावेळेस हा मसाला घालायचा आणि दूध बनवायचं. दुधाची चव अप्रतिम येते. तर इकडे दूध पण छान उकळलेलं आहे. आता यात आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला घालून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायची आपल्याला. तर इथे बघा मसाला घालून घेते मी. 1 ते 1.5 चमचा मसाला घातलेला आहे. तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करून घेऊ शकता तुम्ही. तर इथे मी 1.5 चमचा मसाला घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेते आहे.
छान फिरवत त्याच्या गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित अशा मिक्स होतात आणि रंगसुद्धा खूप सुंदर येतो. तुम्ही केशरच्या काड्यासुद्धा घालू शकता. आता मिक्स झाल्यानंतर मी थोडेसे वरतून ड्रायफ्रूट्ससुद्धा घातलेले आहेत. तर जे काजू बदाम होते भिजवलेले त्यातले मी थोडेसे काढून घेतले होते, तेच काजू बदाम मी कापून यात घातलेले आहेत. तर बघा दूध तुम्हाला दिसते घट्ट छान झालेलं आहे. आता तेच काजू बदाम मी घातलेले आहेत. छान असे मस्त असे झालेलं घट्ट असं छान दूध झालेलं आहे. तर यावेळी नक्की करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.